मी बापू दासरी नांदेड आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. इतस्ततः उभे असलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांना विनंती की कृपया आपण आसनस्थ व्हावं, आपली जागा ग्रहण करावी आणि काही वेळातच आपण आता लगेच सुरुवात करत आहोत हास्य फराळ या काव्य मैफिलीला. या काव्य मैफिलीचे अध्यक्ष आहेत श्री अनिल दीक्षित, पुण्याहून ते आलेले आहेत. त्यांना मी या ठिकाणी आदरपूर्वक पाचारण करतो. श्री अनिल दीक्षित, संतोष नारायणकर परभणी, श्री शंकर राठोड आपल्या जिल्ह्याचे आहेत, ते नांदेड जिल्ह्यातील नायगावचे, परभणीचे केशव खटिंग काही वेळातच पोचतील, आणि श्री अरुण पवार परळी या सर्वांना मी या ठिकाणी मनपूर्वक पाचारण करतो. त्यांनी कृपया आसन ग्रहण करावं. आजच्या या मैफिलीला हास्य फराळ असं नाव दिलं. आमच्या नागरी सांस्कृतिक समितीच्या सभेमध्ये याबद्दल चर्चा होताना नेहमी कविता आणि गझल असे कार्यक्रम आयोजित केले जातात. यावेळेस थोडंसं काहीतरी खुसखुशीत असावं आणि छानपैकी एक हास्याची मेजवानी. पण मित्र हो, हसण्याला कारुण्याची पण एक झालर असते. हसण्याचा खुळा प्रयास नको, आसवांना उगाच त्रास नको, जामीन होऊन यावा मृत्यू, जीवनाचा तुरुंगवास नको, असं इलाही लिहून गेले. आसवांना पुन्हा आवरू लागलो, हसणे मी पुन्हा पांघरू लागलो. आसवांना पुन्हा आवरू लागलो, हसणे मी पुन्हा पांघरू लागलो. रे वसंता किती दूर गेलास तू, रे वसंता किती दूर गेलास तू, मी तुझ्यासारखा मोहरू लागलो. आणि जीवनाने जरी लाख लाथाडले, मी पुन्हा बोट त्याचे धरू लागलो. सावलीनेच जेव्हा मला टाळले, मी उन्हाच्या घरी वावरू लागलो, मी उन्हाच्या घरी वावरू लागलो. अशा प्रकारचं जीवन आपण सगळे जगत असतो आणि या जगताना हसणं सुद्धा आवश्यक आहे. आणि मित्रांनो, हास्य फराळ या कार्यक्रमाच्या संकल्पना आणि निर्मितीच्या संदर्भात मला आपल्याशी थोडंसं हितगुज करावं लागेल की आधुनिक युग आणि आधुनिक युगातल्या जगडवाळ माहिती तंत्रज्ञानाच्या युगात आपण आपल्यातला माणुसकीचा ओलावा थोडासा कोरडा होत चाललाय की काय, असा प्रश्न सर्वांसमोरच निर्माण झालेला आहे. आपण आपल्या नात्यामध्ये, आपल्याला वेळ नसल्यामुळे आपल्या नात्यांमध्ये येणारी शुष्कता, कोरडेपणा ह्या सर्वांवर फुंकर घालण्याचं काम कविता करत असते. भौतिक प्रगतीचा आलेख आणि आपल्या हलकं फुलकं जगण्याचा आलेख कवितेमुळे वाढत असतो. आणि हा आलेख वाढवताना आजच्या या मैफिलीत माझ्या उजव्या हाताला बसलेले श्री अनिल दीक्षित हे पुण्याहून आलेले आहेत. त्यांच्या पलीकडे श्री शंकर राठोड हे नायगावचे आहेत, आपल्या जिल्ह्याचे भूमिपुत्र. त्यांच्यानंतर पलीकडे श्री संतोष नारायणकर हे परभणीहून आलेले आहेत आणि श्री अरुण पवार हे परळीहून आलेले आहेत आपल्या सेवेमध्ये. अधिक विलंब न लावता मी या मैफिलीची सुरुवात करतो की आम्हाला सगळ्यांना आठवतं, आमच्या बरोबरीचे जे मित्र माझे समोर बसलेले आहेत, देवीदास फुलारी सर आहेत, शंतनू डोईफोडे वगैरे सर्व मित्रमंडळी, आमच्या काळामध्ये आमचे वडील फक्त एवढंच बघायचे प्रगती पुस्तक आल्यावर, कुठं लाल रेघ आहे का. लाल रेघ नाही, माझं पोरग पास झालं, मग 40 मिळो, 45 मिळो, 50 मिळो, 55 मिळो. जर लाल रेघ आली तर मात्र बदकेशिवाय दुसरं काही नव्हतं, नुसता मार होता. आणि जेव्हा 75-80 मार्क मिळाले तर नेमकं काय करावं हे त्यांना माहीत नव्हतं की त्याचं ग्रीट कसं करावं. आता आपण लागलीच केक आणतो, पुष्पगुच्छ आणतो, त्याचा सत्कार करतो. आणि काही विद्यार्थ्यांना 97 मार्क मिळाल्यावरही त्याचे 3 मार्क कटले म्हणून नाराज होणारे आईवडील सुद्धा आम्ही बघितलेत. पण आम्ही असे भाग्यवंत आणि भाग्यशाली आहोत की अगदी 40 मार्क मिळून सुद्धा आम्ही इतके खुश होतो, आम्ही समाधानी होतो आणि आम्ही सेटल सुद्धा झालो, आम्ही आमच्या पायावर उभेही झालो. पण आजच्या पिढीसमोर असलेली आव्हानं, त्यांच्यासमोर असलेली स्पर्धा, त्यांच्यासमोर असलेले प्रश्न हे आता बदललेले आहेत. आणि त्यामुळं एक संपन्न आणि
बदलाचा काळ, परिवर्तनाचा काळ, अत्यंत मागासलेपणातून आधुनिकीकरणाकडे जातानाचं जे स्थित्यंतर आहे ते आमच्या पिढीने बघितलेलं आहे. त्याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. इवलीशी ही वेळू नलिका मधुर मुरली बनते, तळहाताची इवली छाया गर्द सावली बनते. इवलीशी ही वेळू नलिका मधुर मुरली बनते, तळहाताची इवली छाया गर्द सावली बनते. इवल्या इवल्या कलिकांचा का सुवास इवला असतो, तिमिरामधली मार्गदर्शिका इवली दिवली बनते. तर या दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम माननीय जिल्हाधिकारी महोदय आल्यानंतर आपण तेव्हा करूया. पण आता मी मैफिलीची सुरुवात आपल्या नांदेड जिल्ह्यातील नायगाव येथील असलेले पेशाने शिक्षक असलेले, काही शिक्षकांना इतका त्रास असतो, काही शिक्षकांना सर्व काही छान असतं, जे बिना अनुदानितवर काम करतात त्यांचा तर विचारायलाच नको. हे सगळं त्यांचं जे जीवन आहे ते आम्ही जवळून बघतो. पण योगायोगाने नायगाव येथील एका शाळेत काम करणारे श्री शंकर राठोड यांचा नियमित पगार चालू आहे, त्यामुळे ते सुखी संपन्न आणि समाधानी शिक्षक आहेत. मी त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी आपल्या कवितेने या मैफिलीची जोरदार सुरुवात करावी. श्री शंकर राठोड. क्या बात आहे, छान, मस्त मस्त मस्त. हॅलो हॅलो हॅलो. सर्वप्रथम नांदेड जिल्ह्यातून, नांदेड शहरातून व आजूबाजून आलेल्या सर्व बंधू भगिनींना मी प्राध्यापक शंकर राठोड यांच्याकडून दिवाळीच्या भरभरून शुभेच्छा देतो. थोडंसं दडपण आहे मनावर, कारण या नदीकिनारी तुम्हा सगळ्या जाणकार लोकांसमोर तुमच्याच जिल्ह्यातला नायगाव तालुक्यातला मी आपल्यासमोर कविता सादर करणार आहे. खरं तर ओपनिंगला जाणाऱ्या बॅट्समनचं सुद्धा मनावर दडपण असतं. सेंचुरी झाली तर त्यांचं अभिनंदन होतं, नाही तर 0 आऊट झाला की त्यांना काय काय म्हणतात ते तुम्हा सगळ्यांना माहीत आहे. पण मला भीती अजिबात नाही, कारण माझ्या बाजूला बसलेला संतोष नारायणकर हा परभणीचा आहे, अनिल दीक्षित सर पुण्याहून आलेत, अरुण पवार सर परळीहून आलेत, आणि आता केशव खटिंग सर येणार आहेत, तेही परभणीचे आहेत. म्हणजे हे आपल्या जिल्ह्यातले कोणीच नव्हत, फक्त मी एकटा आहे. आणि सर ज्यांच्या मार्गदर्शनात सरांनी आता सांगितले, सरांच्या सहीशिवाय माझा पगार होत नाही, त्यामुळं अधिकचं दडपण आहे. त्यामुळं माझ्या समोर बसलेले आम्हा सर्वांचे आधारवड, आम्हाला नेहमी लिहितं करणारे, बोलतं करणारे आदरणीय देवीदासजी फुलारी सर आहेत. यांच्या सगळ्यांच्या समोर माझ्यावर जबाबदारी अशी आहे की सर म्हणलेत हलकं फुलकं घ्यायचं, लोकांना गंभीर करायचं नाही, ते पहिलंच गंभीर आहेत. त्यामुळं जमलं तर शंकर प्रेमावरच्या कविता हान म्हणले आज. त्यामुळं तुमच्या मनातल्या कविता घेऊन आलोय. फक्त तुमची मला दाद हवी आहे, कारण दिवाळीचा सण म्हटल्यावर बरेच जण सुखी असतील असं काही नाही. बऱ्याच जणांच्या दिवाळ्या तिकडे आहेत आणि बऱ्याच जणांचा दिवाळा निघाल्यावर सुद्धा इकडे येतात. हा अनुभव सगळ्यांचा असेल असं नाही, पण प्रेम ही एक अशी गोष्ट आहे भावांनो, की आयुष्यामध्ये प्रत्येक माणसाचं त्यांच्या कॉलेजच्या जीवनात असेल ते प्रेम बोलकं असो किंवा मुकं असो, पण प्रेम नाही असा माणूसच नाही. आपण टी व्हीमध्ये एक जाहिरात बघतो बघा, सचिन पिळगावकर सर यांची. म्हणजे एक बाई हातामध्ये माईक घेऊन येते आणि त्या सचिन पिळगावकर सरांना सांगते, सर आम्ही चक्क तुम्हाला बटाटा वडा खाताना पाहतोय. आता हे का 8वं आश्चर्य आहे का बटाटा वडा खाणं? तरी इतका फिटनेस. त्यावेळेला तो म्हणतो की तिरुमला ऑइल आणि बायकोचं प्रेम. आता तुमचं बायकोचं प्रेम आहे, मग बाकीचे 136 करोड कशामुळे झाले? बरं, तिरुमला ऑइल कुठंतरी घेता येईल, पण बायकोचं प्रेम विकत घेता येईल याची गॅरंटी नाही. नाहीतर एक बाई, सासूबाई त्याच्या मुलाला फोन करून सांगत होते, अरे बाळा जरा लवकर घरी ये, सूनबाईला झटके यायला लागलेत. तो म्हणला आता तर चांगली होती, काय झालं म्हणलं? नाही, तोंड वाकडं तिकडं करायला लागले, हात पाय इकडं तिकडं करायला लागले.
त्यावेळेला तो म्हणला माय काळजी करू नको, ती सेल्फी घेत असेल. हा सेल्फीचा काळ आहे बांधवांनो. आणि जगामध्ये ज्या गोष्टीला अजिबात टॅक्स नाही ती फक्त टाळी आहे. तर आमच्यासारख्या कवींना वाजवलं तर काही बिघडत नाही. नाही तर काय सांगता येते पुढच्या जन्मामध्ये कुठं चौकात उभं राहून. तसा शाप वगैरे मी देणार नाही. मी फार निर्मळ अंतकरणाचा माणूस आहे. त्यामुळं जास्तीचा वेळ न घेता, म्हणजे काही जणाचं प्रेम मनात मुरतं, काही जणाचं प्रेम व्यक्त होतं आणि काही जणाचं प्रेम व्यक्त होण्या अगोदर तिचंच लग्न ठरतंय. डायरेक्ट पत्रिका घरी येते, त्याच्यावर लिहिलेलं असतं ताईच्या लग्नाला यायचं. आता सगळ्यांसाठी त्या पंक्तीतलं जेवण गोड लागतं, पण या बिचाराला ते गोड अजिबात लागत नाही. असा अनुभव घेऊन सुद्धा बरेच लोक इथं आलेले असतील. पण एक गोष्ट इमानदारीने सांगतो, प्रेमामध्ये ना उमेद व्हायचं नसते बघा. एक पोरग प्रेमभंग झाल्यावर टावरवर चढलं, तिथून उडी मारून मरणार. तेवढ्यात त्याच्या लक्षात आलं, आबा बाबा 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 नांदेड शहर लय मोठं आहे म्हणलं, दुसरी एखादी भेटल, मरून काय उपयोग आहे म्हणलं, उतरला खाली. याला म्हणतात आत्मविश्वास. म्हणजे अशा आत्मविश्वासानं जगणारी माणसं पाहिजेत. आणि मला वाटतं अशी माणसं इथं आलेली आहेत. त्या सगळ्यांसाठी परत एकदा दिवाळीच्या शुभेच्छा देतो. आणि कॉलेजच्या जीवनातली तुमच्या आमच्या मनातली एक कविता तुमच्यासमोर सादर करतो. त्या कवितेचं नाव आहे वईचं पान. सखे तू लई हुशार अन मला काहीच येईना. सखे तू लई हुशार अन मला काहीच येईना. रूप तुझं बघायला तुझा चेहराच आईना. मन मोर नाचतो यौवनाच्या रानात. मन मोर नाचतो यौवनाच्या रानात. सखे तुझा चेहरा दिसतो वहीच्या पानात. पाना पानात. सखे तुझा चेहरा दिसतो वहीच्या पानात. पाना पानात. या गोष्टीवरून एक खात्री झाली सर, हे सगळे फराळाला आणि सगळे घरी त्रासून आलेली मंडळी आहेत. यांची दिवाळी गोड झालेली आहे असं मला वाटत नाही. नाहीतर एकदा तरी कडाडून टाळ्या तुमच्याकडून होऊन जाऊ द्या. वा वा, धन्यवाद. सखे तुझा चेहरा दिसतो वहीच्या पानात. पाना पानात. तुझा न माझा किस्सा कॉलेजात गाजतो. तुझा न माझा किस्सा कॉलेजात गाजतो. बाप माझा म्हणतो औंदा याच भाजतो. बाप माझा म्हणतो औंदा याच भाजतो. कसं सांगू काय काय येतं या मनात. सखे तुझा चेहरा दिसतो वहीच्या पानात. पाना पानात. आता बघा कोणाचं मन कुठं गुंतल काही सांगता येत नाही. तुझ्या वेणीतल्या गुंत्यात जीव गुंतला माझा. तुझ्या वेणीतल्या गुंत्यात जीव गुंतला माझा. या गुन्ह्यासाठी जन्मभर मी भोगितो सजा. या गुन्ह्यासाठी जन्मभर मी भोगितो सजा. या ओळी फक्त तुमच्या समोर सादर करता येतात, घरी नाही बरं का. असा काही गैरअर्थ काढू नका. नाही तर मी बापासमोर म्हणलो बाबा माझ्यात प्रेमाचा व्हायरस घुसलाय, ते म्हणलं काळजीच करू नको, अँटी व्हायरस पायातच आहे म्हणला. त्यामुळं तिकडं काही इलाज नाही. आणि या कविता घरी ऐकतात असं काही नाही बरं का. तर दिवाळीला गावाकडे गेलेत, फोन आला होता. अगं माझ्या मुलीला विचारलं तुझे पप्पा कुठं आहेत. मी म्हणलं घरीच आहे की. मला विचारलं कुठं आहात तुम्ही. अगं घरीच आहे की. मग मिक्सर चालू करून दाखवा. मी मिक्सर चालू केला, घरारा आवाज आला. बरोबर आहे म्हणले तुम्ही घरीच आहात. परत अजून 10-11 वाजता फोन, आता कुठं आहेत. आता अगं घरीच आहे की. अजून मिक्सर चालू करून दाखवा, घरारा आवाज. परत मिक्सरचा आवाज आला. हा बरोबर आहे म्हणलं तुम्ही घरीच आहात. 8 दिवसानंतर घरी आल्यावर मुलीला विचारली अगं तुझे पप्पा कुठं गेलेत. मुलगी म्हणली माय मिक्सर थैलीत घालून 8 दिवस झालं, कुठं गेलेत काय नाही की पताच नाही म्हणले. त्याच्यामुळं सगळे आनंदी असतील असं काही नाही बरं का. तुझ्या वेणीतल्या गुंत्यात जीव गुंतला माझा. या गुन्ह्यासाठी जन्मभर मी भोगितो सजा. चल सोबतीला फिरू आंब्याच्या बनात. सखे तुझा चेहरा दिसतो वहीच्या पानात. पाना पानात. आणि बघा माझी पेटलेली होळी तुझी छान दिवाळी. माझी पेटलेली होळी तुझी छान दिवाळी. बऱ्याच जणांच्या दिवाळी आता तिच्या कडेवर मुलं असतं ते बघ मामा.
ह्याला कशाची दिवाळी गोड लागते? माझी पेटलेली होळी तुझी छान दिवाळी, मी पळस फुललेला तू कवळी लवाळी, मी पळस फुललेला तू कवळी लवाळी, हा तास जिंदगीचा ठेवशील का ध्यानात, सखे तुझा चेहरा दिसतो वहीच्या पानात, पानात. आणि या वळीतून तुम्हाला कळल, होतोय तुझ्या रूपाचा सोहळा साजरा, होतो तुझ्या रूपाचा सोहळा साजरा, वार सुगंधाचा करून हसतोय गजरा, वार सुगंधाचा करून हसतोय गजरा, मी एकटाच जळतोय पेटलेल्या रानात, सखे तुझा चेहरा दिसतो वहीच्या पानात, पानात. आणि शेवटच्या वळी बघा, काल तुझ्या हळदीची बात कळली, काल तुझ्या हळदीची बात कळली, दिव्या संग रातभर वात जळली, दिव्या संग रातभर वात जळली, तू उभी बोहल्यावर अन मी तळपत्या उन्हात, सखे तुझा चेहरा दिसतो वहीच्या पानात, पानात. धन्यवाद. हे प्रेम एकतर्फी होतं की दुतर्फी हा प्रश्न आहे. आजकाल आम्ही कुठल्याही महाविद्यालयाच्या बाजूनं किंवा रस्त्याने जाताना ह्या तरुणाईच्या जोड्या उभ्या दिसतात, गुलुगुलू बोलत असतात. आम्हाला आमचा काळ आठवतो, नुसतं बघितलं तरी मार भेटत होता. ही किती नशीबवान आहेत असं वाटतं. वा वा. आणि मग आमच्या काळामध्ये तो छोटीशी बात नावाचा चित्रपट आला होता की त्यामध्ये एखाद्या मुलीला पटवायचं कसं याचं ट्रेनिंग त्या चित्रपटात दिलेलं होतं. तर त्याच्यावरून मला एक किस्सा आठवला की ग्रामपंचायतचं कार्यालय असतं, सरपंच साहेब रोज त्या कार्यालयात बसतात आणि त्यांचा मुनीम नेहमी तिथे साफसफाई करत असतो. दिवसभरामध्ये अनेक महिला येतात, त्या सरपंच साहेबाला गुलुगुलू बोलतात, निघून जातात, येतात गुलुगुलू बोलतात, निघून जातात. ते पाहून याला फार वाईट वाटत राहतं की आपल्याला कोणीच बोलत नाही. तो जो तिथला कोतवाल साफसफाई कर्मचारी आहे तिथे कोणी नाही हे पाहून सरपंच साहेबांना डेअरिंग करून असं विचारतो की साहेब मला काहीतरी मार्गदर्शन करा ना. साहेब म्हणले कशाचं रे? ते मुलीला पटवायचं कसं याच्याबद्दल मला थोडंसं मार्गदर्शन करा म्हणले. पहिला धडा देऊ का म्हणले तुला? ते म्हणले द्या ना. काय नाही म्हणले, आपल्याला ज्यांना पटवायचं आहे त्यांच्या जवळ जायचं आणि इथं असं पाठीवर अशी चपट मारायची म्हणले. हा पहिला धडा लक्षात ठेव म्हणले. ठीक आहे म्हणले. हो. थोड्या वेळाने तो सगळं ग्रामपंचायतचं काम आटोपून घरी आला. त्याची बायको साफसूफ करत होती वाकून. यानं हळूच तिच्या पार्श्वभागावर अशी चापट मारली. तर तिने मागे न पाहता म्हणली, काय सरपंच साहेब सकाळी सकाळी. म्हणजे हे जे काही पटवण्याचे जे मार्ग असतात त्याचे हे दुष्परिणाम. यानंतर परभणीहून खास आलेले श्री संतोष नारायणकर यांना मी आपली कविता सादर करण्यासाठी विनंती करतो. श्री संतोष नारायणकर. हॅलो. धन्यवाद सर. इथलं वातावरणच इतकं भारी दिसायला आहे आणि त्यात कवी संमेलन. थोडंसं तुम्हाला अजून डिस्टर्ब करतो. इथे आमचे वरिष्ठ अधिकारी बसलेले आहेत, आमचे सहाय्यक आयुक्त समाज कल्याणचे मेनगिरे साहेब. तर त्यांच्यासाठी काहीच ओळी सादर करणं मला आवश्यक आहे. बाबा बोरकरांनी एका ठिकाणी लिहून ठेवलेलं आहे की आपण जेव्हा हे जीवन जगताना आपल्याला काय त्रास होतात आणि कोणत्या परिस्थितीमध्ये आपण जगत असतो त्याच्याबद्दल त्यांची खूप छान कविता आहे की वरिष्ठांची दुरुत्तरे स्मिते कनिष्ठांची खोटी, वरिष्ठांची दुरुत्तरे स्मिते कनिष्ठांची खोटी, धनिष्ठांची मतलबी स्नेह प्रदर्शने मोठी, याद्या बायको मुलाच्या बिले भाड्याची वाण्याची, याद्या बायको मुलाच्या बिले भाड्याची वाण्याची आणि तगादे स्मरणे विमा क्लबा वर्गण्यांची, घावावरल्या या माशा झाडण्यात आयुसरे,
घावावरल्या या माशा झाडण्यात आयुसरे, सह्य केलेस निर्मुन देवा झाडे जनावरे, जेव्हा चाटून नाचून चढे मोत्या अंगावर, जेव्हा चाटून नाचून चढे मोत्या अंगावर, मखमल घाशी तेव्हा स्नेहे पायात मांजर, एका तरुची ही छाया, एका पशुची ही माया, संसाराचे तापत्रय पुरे सुखाने सोसाया, संसाराचे तापत्रय पुरे सुखाने सोसाया. हा विनोद, हे हास्य आपल्या जीवनातला ताप, आपल्या जीवनातले त्रास, आपल्या जीवनातली त्रासदी सहन करण्याची शक्ती आपल्याला देत असतात. संतोष नारायणकर. क्या बात आहे सर. की तू आल्यावर पाऊस येतो घेऊन हिरवे गाणे. येताना इतकं सुंदर वातावरण इथं आणि समोर एवढी म्हणजे दिवाळी सारखी जमलेली सगळी मंडळी समोर. तर दोन ओळी की तू आल्यावर पाऊस येतो घेऊन हिरवे गाणे, की तू आल्यावर पाऊस येतो घेऊन हिरवे गाणे, तू गेल्यावर पाऊस जातो ठेवून हिरवी पाने. अरे त्या हिरव्या पानावर वाटे नाव तुझे काढावे, भेटायला येण्याचे मग पत्र तुला धाडावे. अरे त्यासाठी मी घेऊन बसतो कैक झाडांची पाने, त्यासाठी मी घेऊन बसतो कैक झाडांची पाने, अलगद येऊन एक कविता होऊन बसते गाणे, होऊन बसते गाणे. हे सगळे तुमच्यासाठी कविता आणि कवितेचं गाणं तुमच्या समोर घेऊन बसलेलो आहोत. सुरुवातीची कविता आपल्या समोर ठेवतो. दिवाळी म्हणलं की आपल्याला लहानपणच्या गोष्टी सरांनी आधीच सांगितलं की लहानपणची दिवाळी कशी होती आणि त्या आठवणी पुन्हा पुन्हा येतात. आजोळाला मामाच्या गावाला जायच्या सगळ्या आठवणी. मला 5 मामा आहेत. किती आवाज येईना, आवाज किती? 5. आणि जिच्याशी जमलं ते होणारे 6वे. 5 मामा आहेत सख्खे, मावस चुलत मोजले नाहीत. सख्खे 5 मामा आणि प्रत्येकाला 5-6 पोरी. त्यातली एक लय आवडायची मला, पण बिचारीचं लग्न झालं. बिचारी चांगला संसार करायली आणि बिचारीचा नवरा तुमच्या समोर कविता म्हणायला बसलाय. त्याच मामाच्या पोरीवरची कविता तुमच्या समोर ठेवतो. ह्या तिघायसारखा मला आवाज नाही, मला नरड दिलंय. फक्त कविता बघा काय लिहिलंय. अय मामाला माझ्या 2 होत्या पोरी, अय मामाला माझ्या 2 होत्या पोरी, एक होती काळी एक होती गोरी. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, कारण आमच्यापेक्षा तुम्ही जास्त हुशार असता, तुम्हाला जास्त प्रश्न पडतात. तुम्हाला प्रश्न पडला असेल की एक मामा त्याच्या 2 पोरी, मग एक काळी कशी झाली आणि एक गोरी कशी झाली? तर एक मामासारखी झाली होती आणि एक मामीसारखी झाली होती. अय मामाला माझ्या 2 होत्या पोरी, एक होती काळी एक होती गोरी. अय काळीचे डोळे काळे काळे भोर, ए काळीचे डोळे काळे काळे भोर, काळीच्या डोळ्यात काळाचा चोर, काळाचा चोर लई काळीज चोरी. मामाला माझ्या 2 होत्या पोरी, एक होती काळी एक होती गोरी. ए गोरीचे डोळे घारे आणि भोरे, ए गोरीचे डोळे घारे आणि भोरे, एका एका नजरत लाख लाख सुरे, भोऱ्या डोळ्यांची नजर चारी. मामाला माझ्या 2 होत्या पोरी, एक होती काळी एक होती गोरी. ए गोरीचं नाक तोर्रे बाज, आधीच रंगोरा. ए गोरीचं नाक तोर्रे बाज, त्यावर होता नथीचा साज, नथीचा साज लई भूषण मारी. मामाला माझ्या 2 होत्या पोरी, एक होती काळी एक होती गोरी. आता खरं रूप असेल तर दागिन्याची काही गरज नाही. या आशयाच्या ओळी बघा. ए काळीचं नाक नथी शिवाय, ए काळीचं नाक नथी शिवाय, खर तर नथीची गरजच काय, नथीविना नाक दिसलंय लय भारी. मामाला माझ्या 2 होत्या पोरी, एक होती काळी एक होती गोरी. आणि कुठं
म्हणजे असं काही नाही की बाबा कवितेच्या ओळी आवडल्यावर दिवाळी आहे म्हणून टाळ्या वाजवायच्या नसतात. बिलकुल टाळ्या वाजवा. पण प्रश्न पडला ज्यावेळेस घरात चर्चा झाली लग्नाची. घरात झाली लग्नाची चर्चा, घरात झाली लग्नाची चर्चा, आईला म्हणलं कशाला खर्चा. घरात झाली लग्नाची चर्चा, आईला म्हणलं कशाला खर्चा. मामालाच म्हणावं बांधाता दोरी, मामाला माझ्या 2 होत्या पुरी, एक होती काळी एक होती गोरी. पण प्रश्न पडला कोणती करावं, काळी कराव का गोरी कराव? सांगा कोणती कराव? काळी. अरे क्या बात आहे. एकदा तुमच्यासाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. काय हित चिंता काय तो तुम्ही, काय हित चिंता काय. पण मला प्रश्न पडला कोणती कराव नेमकी. मग मामा आमचा लय हुशार होता. मामा काय म्हणला बघा, ह्या ओळी आवडल्या तर तुमच्याकडून दाद येईलच. मामात म्हणला कोणती बी कर, मामात म्हणला कोणती बी कर, जमलंच तुला तर दोन्ही बी कर. देवा शपथ तुमच्यासारखाच खुश झालो होतो मी पण. मामात म्हणला कोणती बी कर, जमलंच तुला तर दोन्ही बी कर. दोन्ही बी म्हणताच खुश झाली स्वारी, मामाला माझ्या 2 होत्या पोरी, एक होती काळी एक होती गोरी. थँक्यू, धन्यवाद. इतका चांगला ग्रेट मामा सगळ्यांना मिळो. दोन्हीशी लग्न कर. शासकीय कर्मचारी असला तर वरिष्ठांनी सस्पेंड करून टाकलं असतं. यानंतर एक छान रंग या काव्य संमेलनाला चढत आहे. ग्रीसच्या काही ओळी मला आठवतात की गाऊन म्हणणारे पण कवी आहेत की क्षितिज जसे दिसते तशी म्हणावी गाणी, क्षितिज जसे दिसते तशी म्हणावी गाणी, देहावरची त्वचा आंधळी छिलून घ्यावी कोणी. क्षितिज जसे दिसते तशी म्हणावी गाणी, देहावरची त्वचा आंधळी छिलून घ्यावी कोणी. गाय जशी हंबरते तसेच व्याकुळ व्हावे, गाय जशी हंबरते तसेच व्याकुळ व्हावे. बुडता बुडता सांज प्रवाही अलगद भरून यावे, बुडता बुडता सांज प्रवाही अलगद भरून यावे. ह्या कवितेतून हे कवी अलगद भरून येतात आणि त्यांना तुम्ही जी मनमोहक दाद देता त्यामुळे त्यांचा हौसला वाढतो, त्यांची हौसला अफजाई होते. त्यामुळे एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. माझ्या बाजूला जे बसलेलं व्यक्तिमत्व आहे आमचे देवीदास फुलारी सर म्हणले की जे ओरिजिनल आहे ते ठेवा, टोपी कशाला घालता, दररोज वेगळ्या वेगळ्या टोप्या घालता तुम्ही. पण जेव्हा दीक्षित साहेबांची माझी भेट झाली आणि त्यांना बघितल्यानंतर मग मी टोपी घालायचं ठरवलं. तर मी आदरपूर्वक श्री अनिल दीक्षित, त्यांना ते खूप हास्य आणि व्यंग प्रस्तुत करतात आणि त्यांना नेहमी चांगली दाद मिळत असते. दिवाळीमध्ये त्यांना आम्ही विनंती केली की आपण आमच्या नांदेडकरांसाठी एकदा नांदेडला या. तर ते म्हणाले की मला वेळ नाही. म्हटलं असं नाही, वेळ काढावाच लागतो. मग त्यांनी वेळ काढला. त्यामुळे आपण त्यांची कविता ऐकूया. नोटबंदी कशी झाली आणि नोटबंदीवरची त्यांची कविता एकदम छान आहे. आपण सगळेजण ऐकूया. श्री अनिल दीक्षित, पुणे. सुरुवातीला सरांनी प्रेमाचा एक नियम सांगितला तर मी दुसरा नियम सांगतो की प्रेमाचा इजहार करायला वर्षातले 363 दिवस सोयीचे आणि मजेचे असतात. प्रेमाचा इजहार करायला वर्षातले 363 दिवस सोयीचे आणि मजेचे असतात. वजा केलेले 2 दिवस रक्षाबंधन आणि भाऊबीजेचे असतात. त्यामुळं हे 2 दिवस सोडून फिल्डिंग लावू शकता. अतिशय छान असा माहोल आहे आणि खरं तर नांदेडकरांना इथं हसा, इथं टाळ्या वाजवा, इथं दाद द्या असं सांगण्याची आवश्यकता नसते. त्याचं कारण असं आहे की सुरांचं सर्वोच्च परिमाण म्हणजे लता मंगेशकर, क्रिकेटचं सर्वोच्च परिमाण म्हणजे सचिन तेंडुलकर, तसंच रसिकत्वाचं सर्वोच्च परिमाण म्हणजे आपण सगळे नांदेडकर.
जेव्हापासून या काव्यक्षेत्रामध्ये आहे तेव्हापासून या पुढील ओळी सतत ऐकत आलेलो आहे की जेव्हा धरणी दुभंगते तेव्हा एखादी कथा जन्माला येते. जेव्हा धरणी दुभंगते तेव्हा एखादी कथा जन्माला येते. जेव्हा आभाळ कोसळतं तेव्हा एखादी कादंबरी जन्माला येते. पण जेव्हा काळीज फाटतं ना काळीज, तेव्हाच कविता जन्माला येते. त्यामुळे कवी हे सगळे फाटक्या काळजाचे असतात. परंतु समाज एकसंध व्हावा, समाज सुंदर व्हावा म्हणून नशीब तुम्ही फक्त काळजाचेच म्हणाले. नाही, काळजाचेच. मग तेच पुढं सांगतोय मी. परंतु समाज एकसंध व्हावा, समाज सुंदर व्हावा म्हणून त्यांनी स्वतःहून स्वतःची अशी अवस्था करून घेतलेली असते. आणि कवी जरी फाटक्या काळजाचे असले तरी एका खिशात अंबानी आणि दुसऱ्या खिशात अदानी घेऊन फिरतील, इतके ते मनाने आणि शब्दांनी श्रीमंत असतात. आता या कवितेचे आपण वेगवेगळे रंग पाहिले. असाच तुम्हाला एक वेगळा रंग आपले नांदेडचे लक्ष्मीकांत तांबोळी जे महाराष्ट्रातले मोठे कवी आहेत ते असं म्हणतात, कवी आले तर पाहुणे, कवी आले तर पाहुणे, करा काळजाचे मेणे, करा काळजाचे मेणे. आमच्या नांदेडकरांचं काळीज तुमच्यासाठी मेना होऊन बसलंय. होऊ द्या तुमची कविता. खूप धन्यवाद सर. एक वेगळा रंग आपल्यासमोर सादर करतोय. कवितांचे असे प्रकार पाहिले. तसाच विडंबनाचा एक कवितामधला एक छानसा प्रकार आहे. आणि 2017 साली नोटाबंदीवरचं जे विडंबन प्रचंड व्हायरल झालं ते आपल्यासमोर सादर करतोय. 1500च्या नोटबंदीमुळं ज्यांनी अवैध मार्गाने 500 आणि 1000च्या नोटा जमा केल्या होत्या त्यातील काहींनी त्या कचरा कोंडीत टाकल्या, काहींनी जाळून टाकल्या, तर काहींनी नदीत विसर्जन करून टाकल्या. पण ज्याला यातलं काही जमलं नाही ना त्याने काय केलं पहा. हे विडंबन आहे आणि चाल आपल्याला कळेलच. हे उरात होते धडधड बंदी नोटांवर आली, उरात होते धडधड बंदी नोटांवर आली, अन 1500 बदलून घ्या मोदींची आज्ञा झाली. आधी अधीर झालो या, आता बधीर झालो या, अन ब्लॅक मनी हा व्हाईट करता जेरीस आलो या, अन उडतोय बुंगाट पळतोय चिंगाट अंगलट आलं या, झाले झिंग 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 झिंगाट, झिंग 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 झिंगाट, झिंग 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 झिंगाट, झिंग 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 झिंग. नुकतीच 8 नोव्हेंबर या दिवशी नोटाबंदीला 7 वर्ष पूर्ण झाली. म्हणजे नोटाबंदीचा 7वा वाढदिवस होता. योगायोगही आहे तो. हात मारून घबाड गुप चूप लपवलं, एका रातीतच मोदींनी या दिवाळ काढलं. गादी फाडून काढली या, गादी फाडून काढली या, अख्खी बाथरूम तोडली या, आणि फरशा काढून खालील थप्पी अलगद काढली या, आणि समद्या चोरात मिळालंय चोरात लटलट कापतो या, झालंय झिंग 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 झिंगाट, झिंग 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 झिंगाट, झिंग 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 झिंगाट, झिंग 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 झिंग. हसण्यावरती आणि टाळ्यांवरती अजून GST लावलेला नाहीये, तर तो लावायच्या 8 टाळ्या वाजून घ्या. नोटा बदलून घ्यायला पाऊल बँकेत टाकलं, अन ज्यांना मी लुटलं ते बँकेत भेटलं. त्यावेळी आपल्या सगळ्यांचा एकच पत्ता होता, मुक्काम पोस्ट जी आपापली बँक असेल ती. सकाळी जेवणाचा डबा अंथरून पांघरून घेऊन जायचं, ते संध्याकाळी 2000ची नोट आणायची. नोटा बदलून घ्यायला पाऊल बँकेत टाकलं, आणि ज्यांना मी लुटलं ते बँकेत भेटलं. एकेकाला मी गाठलं या, एकेकाला मी गाठलं या, हाती बंडल कोंबलं या, पण माझंच बंडल मलाच त्यांनी फेकून मारलं या, आणि घालत्यात घेराव बसत्यात उराव हुसकून लावलं या, झाले झिंग 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 झिंगाट, झिंग 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 झिंगाट, झिंग 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 झिंगाट, झिंग 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 झिंग. परवा रस्त्यावर मला काही भिकारी भेटलं, अन प्रत्येकाच्या हाती 1500 टेकवलं. त्यांनी येड्यात काढलं या,
त्यांनी येड्यात काढलं या, म्हणे डोक्यावर पडलं या, कुणी म्हणलं काय तू डायरेक्ट एरवड्यातून आला या, आणि माझ्या हातात भिकारी म्हणत रुपया ठेवला या, झाले झिंग 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 झिंगाट, झिंग 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 झिंगाट, झिंग 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 झिंगाट, झिंग 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 झिंग. पत्ता शोधून मी एका अट्टल चोराला गाठलं, त्याला रितसर चोरीचं घरी आमंत्रण दिलं. ढसा ढसा तो रडला या, ढसा ढसा तो रडला या, हातापाया बी पडला या, आणि 500चं एक पोत माझ्या उराव घातलं या. याला म्हणायचं आगीतून उठून फुपाट्यात, आणि 500चं एक पोत माझ्या उराव घातलं या, आणि हसून मिशीत बोलला खुशीत देवच भेटला या, झालंय झिंग 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 झिंगाट, झिंग 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 झिंगाट, झिंग 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 झिंगाट, झिंग 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 झिंग. आता हे कुणाला सांगणार? ऐकणार कोण असतं? बायको. धीर देईल म्हणून घटना बायकोला सांगितल्या, धीर देईल म्हणून घटना बायकोला सांगितल्या, तिनं माझ्या ढापलेल्या नोटा पुढ्यात टाकल्या. तेव्हा कळलं निम्मा पगार जातोय कुठं. मला वाटलं ती मला धीर देईल, म्हणेल कारभारी काही काळजी करू नका, आपण यातून काहीतरी मार्ग काढू, पण झालं उलटच, तिने वाढीव बांधकाम करून ठेवलं. धीर देईल म्हणून घटना बायकोला सांगितल्या, तिनं माझ्या ढापलेल्या नोटा पुढ्यात टाकल्या. अशी अंधारी आली या, अशी अंधारी आली या, माझी गांधारी झाली या, आणि आमच्या वजनाहून रक्कम डब्बल भरली या, आणि रोकडा बघून आकडा येऊन वाकडा झालो या, झाले झिंग 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 झिंगाट, झिंग 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 झिंगाट, झिंग 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 झिंगाट, झिंग 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 झिंग. धन्यवाद. नोटबंदीमुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि त्याच्यातून निर्माण झालेला विनोद, विभ्रम आणि कारुण्य. मी तेव्हाच सांगितलं की प्रत्येक विनोदाला कारुण्याची झालर असते. यानंतर आत्ताच ज्यांचं आगमन झालं, केशव खटिंग परभणीहून आले, त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आपली एक कविता या आमच्या रसिकांच्या दरबारामध्ये पेश करावी. केशव खटिंग. धन्यवाद सर. गोदामाईच्या कुशीत आपण सर्वजण या ठिकाणी बसलेलो आहोत. सर्वप्रथम सर्वांना दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा. इतक्या सुंदर माहोलामध्ये आपण सर्वजण दिवाळीचा आणि कवी संमेलनाचा आनंद घेत आहोत. रसिकांना कवितेचा आनंद होतोच, पण कधीकधी कवींना सुद्धा रसिकतेचा खूप जास्त आनंद होतो. आम्ही आज नांदेडकरांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो की तुम्ही हा रसिकतेचा आनंद आमच्या सगळ्यांना दिलेला आहे. मागे गंगामाय आहे आणि पुढे रसिकमाय आहे. म्हणजे मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, माझ्याकडे देव माझा पाहतो आहे, अशी जी अवस्था असते तशी ही कवींची अवस्था झालेली आहे. आणि या आनंदामध्ये आपण सर्वजण सहभागी होत असताना मला ग्रेसांच्या त्या ओळी आठवतात की ग्रेसांनी नदीच्या संदर्भात, गंगेच्या संदर्भात असं म्हटलं होतं की गंगे गंगे जानवी गे, गंगे गंगे जानवी गे, माझे पाय ओढून घे. गंगे गंगे जानवी गे, माझे पाय ओढून घे, तुझ्या खोल डोहातली एक भूल मला दे, तुझ्या खोल डोहातली एक भूल मला दे. ग्रेसांनी जी गंगेला गुढतेची भीक मागितली, आशा मागितली, प्रार्थना केली. आपण गंगेची गुढता तर घेऊ शकत नाही, पण गंगेच्या काठाला बसून दिवाळीच्या या पाडव्याच्या पूर्वसंध्येला आपल्या सगळ्यांना कवितेचा आनंद देऊ शकतो, याचा आम्हाला आनंद आहे. मला सरांनी यायला सांगितलं आणि मला असं वाटलं
की आपल्याला जरा अचानक सांगितलेलं आहे, पण असं म्हणतात की गंगा ने बुलाया है तो ना नाही करते. आणि दुसरं एक संतोष असं म्हणतात की बाईनं कुखाच्या बोटाला, पुढचं तर खूप जण म्हणतात ते मी मधलं गाळतो, आणि माणसानं नदीच्या काठाला नाही म्हणून नाही. मला नदीच्या गंगेच्या काठाला बोलवलं, त्याबद्दल तुमचे पुन्हा एकदा आभार. एवढी रसिक मंडळी इथं बसलेली आहे, आणि आम्ही प्रेमाच्या कवितेशिवाय दुसरं काय म्हणणार आहेत. कवी हा प्रेमाचा भुकेला असतो, तो नुसता भुकेलाच नसतो, तो तृप्त सुद्धा झालेला असतो. आणि कवीपेक्षा जास्त रसिक हे प्रेमाचे भुकेलेले असतात. मला नांदेड